मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू आहे। या अंतर्गत नागरिकांची 2002 मधील मतदार यादी आणि सध्याची मतदार यादी यांची आपापसात मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे। त्यामुळे नागरिकांनी संबंधित BLOंना भेटून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे। 38 अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही 24% मतदारांचे मॅपिंग होणे बाकी आहे। त्यामुळे ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। ज्या मतदारांचे BLO कडून मॅपिंग पूर्ण झाले आहे त्यांची SIR प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सुरळीत पद्धतीने पार पडणार आहे। मात्र ज्यांचे मॅपिंग झालेले नसेल अशा मतदारांना या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतील। हा त्रास टाळण्यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे। अनेक मतदारांची नावे मतदार यादीत 2 ठिकाणी असण्याची शक्यता असते। अशा मतदारांनी सध्या ते जेथे वास्तव्यास आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना मतदानाचा हक्क हवा आहे तेथील नाव कायम ठेवावे, तर दुसऱ्या ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित BLOंकडे नमुना अर्ज क्रमांक 7 सादर करावा अशी सूचनाही देण्यात आली आहे। मतदान प्रक्रियेत सुलभता आणि अचूकता आणण्यासाठी नागरिकांनी आपल्या BLOंची भेट घेऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच दुबार नावांच्या सुधारणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे। 38 अमरावती मतदार संघ के सभी मतदाताओं से मैं आह्वान करता हूँ, अभी SIR का प्रोग्राम डिक्लेयर हो गया है। आने वाले 20 जून से SIR का प्रोग्राम शुरू हो रहा है। हम यहाँ पे जो भी मतदार है उनको आह्वान कर रहे हैं कि जिनका मैपिंग नहीं हुआ उनको मैपिंग करने की एक अंतिम संधि 10 तारीख तक है। उन्होंने अपना नाम, जिनका नाम 2025 की यादी में है उनको 2002 की यादी से मैप करना है, यानी कि लिंक करना है। और वो लिंक करने की संधि अभी सिर्फ 10 जून तक है। 10 जून के बाद ये प्रोग्राम बंद हो जाएगा मैपिंग का, और मतदार सूची में रहने के लिए बहुत दिक्कतें आएंगी। जिनका मैपिंग नहीं होगा उनको अगर मतदार यादी में बहुत सारे डॉक्यूमेंट्स सबमिट करना पड़ेंगे कि जो बहुत ही त्रासदायक हो सकते हैं। इसलिए आप सबको आह्वान करता हूँ कि आप खुद होके BLO से मिलिए और अपना नाम मैप कर लीजिए, अपना मतदार यादी में नाम देख लीजिए और वो मैप कर लीजिए। आप सबके लिए ये बहुत अच्छा रहेगा। आप सबका धन्यवाद।